ओके काय बोलू विषय काय 100 दिवस 100 भन्नाट प्लेस पैकी आपण आज आपला आहे 9वा दिवस. तर आपण आलेलो आहेत बांद्रामध्ये, ते पण श्री बाणेश्वर देवस्थान मंदिरात. बघू शकता एंट्री मारायची आहे मस्त पैकी. इथून गुफा आहे एक नंबर मस्त पैकी, असं डोंगराच्या भागात मंदिर वसलेलं आहे. बाणेश्वर मंदिरात एंट्री मारल्या आपल्याला पाऊस सुरू झाला, पावसाचं दर्शन झालं. बघू शकता आता थांबलो एका जागेवर, बाबूला आलाय तिकडे टॉय आहे. तर हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. तर हे मंदिराची रचना कालीन याच काळात बांधण्यात आलेली आहे. मस्तपैकी झाडं झुडपं, एवढं गार वातावरण, पाऊस वगैरे झालं, एकदम मस्त वाटले. शहराच्या पण गाजवाजापासून लांब एक नंबर. बघू शकता एक नंबर वातावरण झाले, बाहेर हिरवगार वातावरण. शिवजींना समर्पित असलेलं मंदिर बाणेश्वर मंदिर आहे. त्यांचं आपण दर्शन वगैरे घेतलं आणि तिथूनच पुढं तुकाई मंदिर आहे. भक्त शिवभक्त इथं शिवभक्त दर्शन घेऊन बाजूलाच तुकाई मंदिराला पण दर्शन घ्यायला येतात. जरा चढाई करावं लागते, त्यामुळे आम्ही दोघं तिघं मस्तपैकी चढायला सुरू झालेलो आहेत. तुम्हाला तर माहिती आहे, चढायला लागल्यावर खरी वर्कआउटची ताकद इथं कळते, किती गरज आहे आपल्या वर्कआउटची. असा विषय पावसातच एक नंबर मस्त निसर्ग दिसतो इथं, हिरवगार झाडं बिडं. सिटीच्या बाहेर एक नंबर वातावरण आहे. बघू शकता पाऊस आला की अजून एक रम्य वातावरण होतं माहिती आहे की इथं. पब्लिक पर्यटकांना एक नंबर जागा इथं फिरायला. बघू शकता सगळेजण येतात फिरायला. आणि बाबले आल्यावर दिवसानंतर बाबल्या आल्यावर तुम्ही चढायला लावलात मला कुठं पण, असं विषय आलं. जिरलेच म्हणायला लागले, आमची तर रोजच जिरते बाबा. ते चढ ओके मध्ये परिसर येतं फिरायला जाणं, पर्यटक वगैरे येतात. जे काय पब्लिक डबल एक हिडन स्पॉट तुम्हाला सांगू का, या दोन्ही मंदिरापैकी मध्ये एवढं मस्त वातावरण, निसर्ग वगैरे, पाऊस तर एवढा मस्त चालू आहे जसं काय आपण लोणावळ्यात वगैरे नाही फिरत तसं वाटेल. ही जागा आपली बाणेरमध्ये आहे. बाणेरमध्ये तुकाई देवी मंदिर, बाणेश्वर मंदिर, ह्या दोन्ही मंदिरामध्ये बघू शकता वाट कशी चालत यायची. ह्याचे ट्रेकिंग लय आवडले आपल्याला, काय पण म्हणा. या दोन्ही मंदिराच्या मध्ये जायताना वरी एकदम हिडन पॉईंट भेटेल आपल्याला पुण्यात. त्यातलं एक अजून हिडन पॉईंट तुम्हाला दाखवतो, बघू शकता. कसं आहे, आपण आहेत मंदिरात. तर मंदिर आहे तुकाई देवीचं मंदिर आहे. बाणेरला आहेत आपण आणि बाणेरचं व्ह्यू बघू शकता तुम्ही कसं आहे. वरी थकवा तर लागतो तुम्हाला माहिती, खाली थकवा लागतो वरी येताना. वरी आली की असं मस्त वाटतं की बघायचं त्या नाही. निशब्द झालो मी पण. बघू शकतो की बघा काय ओके वातावरण. पाऊस आल्यामुळे अजून ओके वाटायला लागले. या तुम्ही मस्त वेगळी दर्शन वगैरे घ्या, एक नंबर आहे. फॅमिली मेंबर मित्रांसोबत तुम्ही टाइम स्पेंड करायला, दर्शन घ्यायला. हिरवगार आपलं सिटीमधून बाहेर आलात की हिरवगार वातावरण, डोंगर रांगा, हिरवगार झाडी विडी सगळे ओके. पावसामुळे अजून मस्त वातावरण खुलले. त्या साईडला नदी विधी ओके, बाबल्या तो मस्त सोबत आहेत. आणि इथलं लुक बघू शकता तुम्ही काय ओके लुक आहे. लुक तर तुम्ही बघा, काम चालू आहे सध्या. निशब्द झाले, वरी चलत आलो आम्ही. थकवा तर लागला पण वरी आलो थकवा जाणवतच नाही. काय विषय काय, तुम्ही जर बाणेर आणि या साईडने जर आलात व्ह्यू पॉईंटला कधीच मिस करू नका. हिडन पॉईंट आहे ब्युटिफुल आहे. पण मंदिराच्या तर समोरचा प्लेस आपण बघितलं तर तुम्ही बॅक साईडला आहे, आणि बॅक साईडला पण असलं एक नंबर ट्रॅक आहे, डोंगर आहे, एक नंबर आहे. पर्यटक वगैरे चालत बघू शकता, इथून साईडला फिरायला वगैरे जातात. ओके एकदम रोड आहे, एकदम ओके मध्ये प्लेस आहे. बघू शकता इथं मंदिर वगैरे. तर स्टेट ना तुम्ही या मंदिरात इथं भेट द्या. मस्तपैकी या साईडला बघू शकता पूर्ण सिटी दिसते, हिरवगार वातावरण आहे. तर काम चालू आहे मंदिराचं, बघू शकता काम वगैरे चालू आहे. तर स्टेटला भेट मित्रांनो. तर भेटूत आपण पुढच्या ब्लॉगला. पुढचा ब्लॉग कुठं असेल ते गेस करत हवा ब्लॉग. तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, नक्की सपोर्ट करा. 100 दिवसाचा आपला 9वा दिवस आज. तर स्टेटला भेटत पुढच्या ब्लॉगला. बाय टाटा.